पुणे रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून घसरलेला वंदे भारत ट्रेनचा डबा मध्यरात्री 1 वाजता रुळावरून काढण्यात यश, मात्र अनेक रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडल्यानं प्रवाशांना मनस्ताप. उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास तयार झाल्याची माहिती. ठाकरे उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता. ठाकरेंमुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज बैठक. इच्छुक उमेदवारांच्या नावांवर होणार चर्चा. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक. विधान परिषदेसाठी आमदार अमोल मिटकरींनी जय पवारांचं सुचवलं नाव. घराणेशाही वाटली तर वाटू दे, मात्र दादांसारखाच हा चेहरा आश्वासक. मिटकरी यांची एक्सपोस्ट. शिवसेनेकडून बच्चू कडूंना प्रहार पक्ष विलिनीकरणाची ऑफरबाबत बच्चू कडूंनी SMS द्वारे मागितलं राज्यभरातील कार्यकर्त्यांचं मत. बच्चू कडूंच्या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता. आजच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार. मुदत देऊ पण मुजोरी चालणार नाही, सरनाईकांचा इशारा. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्याला जशास तसं उत्तर द्या. रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावरून राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. मुंबईच्या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका 3 कोटी रुपये खर्च करणार. इटालियन मार्बलसाठी कोट्यवधींचा खर्च करणार. प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर सादर केला जाणार. देशासह राज्यामध्ये उष्णतेची लाट तीव्र. 46.9 अंशांसह अकोला ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर. तर राज्यात दोघांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. ओडिशातही जनगणनेचं काम करणाऱ्या 2 शिक्षकांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची माहिती. शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदीसह पानसरेंवर मरणोत्तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आमदार संजय गायकवाडांची अजब मागणी. गायकवाडांच्या नावानं जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल. 2019 सालच्या कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी. कोर्टानं सुनावला 1 महिन्यांचा कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड. शिक्षेवर स्थगितीसाठी नितेश राणे घेणार हायकोर्टात धाव. कोल्हापुरात 15हून अधिक तरुणींवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार. अश्लील व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी. लॉजवर नेऊन अत्याचार. 22 वर्षीय शाहिद समीर सनदीला अटक. हातकणंगलेच्या पुलाची शिरोलीतली घटना. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये मलेशिया आणि मालेगाव कनेक्शन समोर. पीडित महिलेचं कथित नाव बदलून मलेशियातील इम्रान नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठवण्याचा कट उघड. निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण. 2 रोजी निकाल. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार. धार्मिक भावना दुखावणं आणि धर्मांतर प्रयत्नाचे निदा खानवर आरोप. अमरावती परतवाडा लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरण. अयान अहमदसह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपींची अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू. सुरक्षिततेतील हलगर्जीपणाचा संशय. एका निष्पाप जीवाच्या मृत्यूनं व्यवस्थेवर गंभीर प्रश्न.